जळगावमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठानं रेमेडियल परीक्षेबाबत घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी आक्रमक झाले। 44 अंश तापमानात देखील विद्यार्थ्यांचे 2 तासापासून ठिय्या आंदोलन सुरू आहे आणि याच संदर्भात विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूया या युनिव्हर्सिटीचं शिक्षण विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी एक आंदोलन या जळगाव शहरात सुरू केलेलं आहे। काही वेळापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी निवेदन देऊन या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे। हे आंदोलन राज्यभरात असल्याचं या ठिकाणी माहिती मिळते। काही विद्यार्थी आपल्यासोबत जुडलेले आहेत, आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया। या ठिकाणी तुम्ही आंदोलन करता आहात, तुमची नेमकी काय मागणी आहे? आमची मागणी अशी आहे की आमची रेमेडियल परीक्षा जी विद्यापीठ कंडक्ट करत होती ती विद्यापीठाने आता बंद केलेली आहे। तर तो आमचं असं म्हणणं आहे की विद्यापीठाने जो नियम लागू करायचा आहे तो येणाऱ्या नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना लागू करायचा आहे। 2023-24 पर्यंतच्या प्रवेशित विद्यार्थ्यांना रेमेडियल चालू ठेवायची आहे। आज पूर्ण राज्यभरात आमच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन पूर्ण राज्यभरात आज सुरू आहे। आम्ही आज कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं। त्यात निवेदनात आम्ही असं लेखी स्वरूपात दिलेलं आहे, आमचं 3 दिवसाचं अल्टिमेटम आहे सर। जर तीन दिवसात जर आमच्या मागण्यांवर जर युनिव्हर्सिटीने अथवा जिल्हाधिकाऱ्यांनी काही कारवाई केली नाही तर मग आम्ही उपोषणाला बसू। 3 दिवसात जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही उपोषणाला बसू, असाही इशारा हे विद्यार्थी देत आहेत। मागणी आमची इतकीच आहे सर की जे रेमेडियल एक्झाम तुम्ही बंद केली आहे ते तुम्ही बंद न करता चालू करण्याबाबत आहे। त्याच्यानंतर जे नवीन बॅच चालू झाली आहे तुम्ही त्या नवीन बॅच पासून तुम्ही रेमेडियल एक्झाम घ्या। ज्या चालू बॅचेस आहेत त्यांना तुम्ही चालू ठेवा। आणि आमचं त्यांना एकच इशारा आहे की टेम्परेचर किती बी असलं तरी आमचं हा ठिय्या आंदोलन आहे आणि आम्ही इथे बसूनच राहणार आहे। जिथपर्यंत आम्हाला विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाही तिथपर्यंत आम्ही ते ठिय्या आंदोलन करू। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।